रामकृष्ण हरी मंडळी. चला तर मग उन्हाळा खूप असा कडक आहे यावर्षी. सकाळी 8 वाजले तरी घराच्या बाहेर निघा वाटेना आणि उन्हाळ्यात कसं आंबट गोड तिखट खावंसं वाटतं. तर हे कैरी आंबा आणलेला आहे, शेतातून आणलेले आंबा. हे कसला म्हणतात, गेला कलमी का कुठला म्हणतात काय माहिती नाही. तर हे चांगलं स्वच्छ धुवून याची वरची साल काढलेले आणि हे असं खाऊ लागलो तर आम्ही. पण लगेच डोक्यात आलं चला म्हणजे ह्याची आपण वेगळ्या पद्धतीची करीची चटणी करून पाहू. आपण पाट्यावरची किंवा खलबत्तीतली तर अशी कच्ची करीची तर करतो आम्ही कधी पण मला आता वेगळ्या पद्धतीची करीची चटणी करावी आणि करता करता म्हणून चला तुमच्याशी पण शेअर करावं. तर पाहिजे साल काढलेले धुवून स्वच्छ करून. तर आता हे काय करायचे, अगोदर कैरी या खिसणीनं ही खिसून घ्यायची आणि खलबत्त्यात ही कुठली तर चालते, पण म्हणलं आज आपण वेगळ्या पद्धतीची करून पाहिजे. हे पाहिजे अशी बारीक खिसून घ्यायची. तर पहा ह्या अशा पद्धतीनं हे पाहिजे खिसून घेतला. खूप सारा खिस, जरा आंबा थोडासा मोठा होता. हे होय बहुतेक हे कलमी आंबाचा असेल, मला काय तेवढं याचं नाही लक्षात येत, पण आंबट खूप आहे. चला तर आता कशी चटणी बनवायची आपण पुढं पाहूत. तर पहा आता आपण गॅस चालू करून कढई ठेवलेली. कढई पांढरे ॲल्युमिनियमची ठेवलेली कढई. आम्ही नेहमी पितळ्याच्या कढईत करतो काही, पण आंबट पदार्थ कधीच पितळ्याच्या भांड्यात करायचं नाही. मग पातेला असो कढई असो, पितळ्याच्या भांड्यात केलं काय होतं, कढई असली ना तर कढई निघून जाते आणि भांड्यात जर आंबट पदार्थ कुठला केला ना तर ते भाजी कशी कळकट लागते आणि भांडं पण खराब होतं. त्यामुळे कधीच अशा आंबट वस्तू पितळ्याच्या भांड्यात नाही करायच्या. त्यामुळे मी ॲल्युमिनियमची कढई घेतलेली आहे. चला तर मग कढई गरम झाली. याच्यात थोडंसं तेल घालायचं अगोदर आणि आता काय करायचं, थोडंसं तेल घातलं ना तर हा खिस काय करायचा, हे जास्त आंबट असल्यामुळं असा थोडासा पिळायचा आणि याच्यात टाकायचा, कारण आपला खिस अगोदर परतून घ्यायचा आहे. आणि ज्याला आंबट आवडतं ते नाही पिळून घेतला तरी चालतं खिस. पण आमच्यामध्ये दोघा तिघाला कसं ॲसिडिटीचं चालू आहे ना, तर ज्याला ॲसिडिटी त्याला जास्त आंबट नाही जमत, दात कळकतात. त्यामुळे मी असं थोडंसं पिळून घेतलं. तुम्ही पिळून नाही घेतला खिस तर चालते, आंबट आवडत असल्यावर असंच परतायचा. तर पहा थोडाफार रस निघाला, कारण आम्हाला जास्त आंबट जमत नाही, ॲसिडिटीमुळे दात कळकतात म्हणून मी काढलेले पिळून. आता याला काय करायचं, थोडंसं परतून घ्यायचं. जास्तच नाही परतायचं, थोडासा उकडेपर्यंत परतायचा. चला आता हे काढून घेऊ. हे पासा हलकासा हातानं परतायचा. तुम्ही असं नाही परतून घेतला खिस तरी चालतंय, पुन्हा नाही पिळला तरी चालतंय. आम्ही थोडा आंबटपणा कमी होण्यासाठी पिळून पण घेतला आहे आणि थोडासा परतून पण घेतलेला आहे. चला आता पुढची पाहू आपण कसं करतं ते. चला तर मग आता कढई गरम झालेली, त्याच कढईमध्ये फोडणी करायची. तेल कमी जास्त करू शकता. चला तर मग तेल गरम झालेले, हे खिस परतल्यामुळे हे थोडंसं काळं झालेले, कढई गरम झाली. मग आता तेल गरम झाले, याच्यात मोहरी घालायची थोडीशी. आता जिरं पण छान फुललेले, थोडंसं हे मोहरी फुलली छान, थोडंसं जिरं घातलं, जिरं पण छान फुललं. जिरं पण छान तडतडले. आता काय केलं, मी खूप सारा लसूण घेतलेला आहे, त्याचे तुकडे केले कसं दाताखाली थोडंसं करकर छान लागते चटणीला. ते आपण लसूण पण छान असा लालसर झाला आहे. आता याच्यात काय करायचं, मी मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, कांदा घालायचा. छान असं कांदा मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा. लसूण भरपूर घातलेलं आहे, कारण छान अशी चव येते लसणानं. हे लसूण पण चांगला मऊ पडायला आहे आणि थोडासा बाजूला सारायचा आणि याच्यात लाल मिरच्या 2-3 टाकायच्या अख्ख्या. मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. हे थोडच्या तेलात अशा परतून घ्यायच्या. यात असला तर कढीपत्ता पण घालायचा. छान असा लालसर होईपर्यंत परतायचा कांदा.
हे पहा मस्त कांदा असा लालसर झालेला आहे, छान असा मऊ झालेला आहे. तर आता यात काय करायचं, थोडीशी हळद टाकायची. त्यानंतर चटणी टाकायची, कारण आंबट असल्यामुळे चटणी भरपूर कमी जास्त आपल्या आवडीनुसार टाकायची. 2 चमचे घातलेले. असं तर थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर आता उन्हाळ्यामुळे थोडीशी. आणि आता याच्यातच चवीनुसार मीठ घालायचं. फोडणीमध्ये 1 चमच्याचा अंदाज घातलेला आहे. आणि यातच हा खीस आपण परतून घेतला होता ना कैरीचा, हा खीस घालायचा. ह्यात लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. मी थोडंसं जास्त टाकलेलं आहे, कैरी आंबट असल्यामुळे. तुम्ही कमी पण करू शकता. आणि बिना तिखटाची पण चटणी करू शकता, पाट्यावर वाटून. ती पद्धत वेगळी आहे. ती मी कढईची फोडणीची चटणी केलेली ही कैरीची. आता याच्यात काय करायचं, मी थोडेसे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत भाजून. आणि याचं टर्कल बिलकुल काढलं नाही. आम्ही कधीच शेंगदाण्याचं टर्कल काढत नाही, असंच कूट करतो. कारण टर्कल काढलं ना तर सगळं विटामिन जाते यातलं. आम्ही टर्कल असते तेच शेंगदाण्याचं कूट करून ठेवतो. तर आता ह्यातले थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं. 1 अर्धी वाटीचा अंदाज घातलाय. चांगलं परतून घ्यायचं. तुम्ही शेंगदाण्याचा कूट तुमच्या आवडीनुसार टाकलं तरी, नाही टाकलं तरी चालतंय. पण आम्ही आंबट कमी होण्यासाठी टाकले. आणि कूट टाकल्यानंतर शेंगदाण्याचा थोडी चव पण वाढते. आपल्या आवडीनुसार नाही टाकलं तरी चालते, टाकलं तरी चालते. बाय छानपैकी अशी परतून झालेली आहे. तर आता याला काय करायचं, 1-2 मिनटासाठी एकदम मंद गॅसवर अशी प्लेट झाकायची. थोडीशी वाफ काढायची. कारण शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे ना, तर थोडासा नरम पडतो असं वाफेनं. चला तर मग 2 मिनटासाठी प्लेट झाकली होती, आपण पाहू. छान अशी मऊ पडलेली चटणी. चला तर मंडळी, मग तयार झाली आपली कैरीची चटणी. आता तुम्ही पण अशा पद्धतीनं थोडं वेगवेगळ्या पद्धतीनं करून पहा थोडीफार कट्या कैरीची. आणि पहा मग अशा पद्धतीने केल्यावर चवीला कशी लागते ते मला कमेंट करून सांगा. आणि माझं चॅनल आमची सह्याद्री आहे. तर आमचे सह्याद्री या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला असेच मग आम्ही नवनवीन व्हिडिओ, मातीच्या भांड्यातले, चुलीवरचे, गावरान पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. तर चला तर मग तुम्ही लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर या मग कैरीची चटणी